मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शिकण्यासाठी काय पणवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराचे सूत्र. डिस्टन्स फॉर्म्युला D इक्वल टू काय होतं, x2 मायनस x1 चं स्क्वेअर प्लस y2 मायनस y1चं स्क्वेअर. आता इथं हे महत्त्वाचं आहे बघा, तुम्ही x2 मायनस x1 लिहू शकता किंवा x1 मायनस x2 लिहू शकता. ह्याच्यानी उत्तरवरती काही फरक पडणार नाही. x1 मायनस x2 चा स्क्वेअर प्लस y1 मायनस y2चा स्क्वेअर. ठीक आहे. पहिलं काय आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, x2 मायनस x1 लिहा किंवा x1 मायनस x2 लिहा. हे महत्त्वाचं आहे, कारण कधी पेपरला गेल्यानंतर आपल्या लक्षात येते पहिल्यांदा x2 आहे का x1 आहे. त्यासाठी तिथं घाबरण्याची काय गरज नाही आहे, कारण दोन्हीपैकी कसंही घ्या, तुमचा वर्ग जो आहे तो बदलणार नाही. ह्याच्या उदाहरण आपण पाहूया. समजा दोन नंबर आहेत, एक आहे 5, दुसरा आहे -2. समजा पहिल्यांदा घेताना मी ह्याला x1 म्हटलं, ह्याला x2 म्हटलं. मला शेवटी काय पाहिजे, x2 मायनस x1चं वर्ग पाहिजे. ठीक आहे. पहिल्यांदा आपण x2 मायनस x1 करूया, किती येते उत्तर पाहूया. त्यानंतर x1 मायनस x2 करूया, परत उत्तर किती येते पाहूया. जर दोन्ही बरोबर आले तर हा सूत्र तुम्हाला वापरता येईल, कारण आपल्याला शेवटी काय ह्याचं उत्तर बरोबर यायला पाहिजे. या दोघांचं उत्तर जर बरोबर आलं तर तुम्हाला हे सूत्र किंवा हा फॉर्म्युला रटायची गरज नाही आहे किंवा बायहार्ट करायची गरज नाही आहे, पाठ करायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवलं तर होऊन जाते. बरं, x2 मायनस 2, x2 काय -2, त्यानंतर पुढं मायनस साईन आहे, आहे तसं घेतलं. x1 -5 आहे, या दोघांचं स्क्वेअर, -2 आणि -5 -7 होतील, ह्यांचा स्क्वेअर. आता मायनसला पण स्क्वेअर आहे म्हणून हे काय होणार, प्लस 7 7 जा 49. हे कशाचं किंमत आलं, मी x2 मायनस x1 घेऊन त्याचा वर्ग घेतल्यानंतर. आता मी काय करतो, x1 मायनस x2 घेऊन ह्याचा वर्ग घेतो. ठीक आहे. आता x1 किती आहे, 5 आहे, इथं पुढं मायनस आहे तसं लिहितो. x2ची किंमत किती आहे, -2 आहे, तर ब्रॅकेटमध्ये असेल. या पूर्ण ह्याचं वर्ग घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं 5 आहे तसं राहणार, मायनस इंटू मायनस प्लस 2चा स्क्वेअर, इथं परत काय झालं 7चा स्क्वेअर इक्वल टू 49. दोघांचं उत्तर सेम आलेलं आहे, इथं प्लसच आलेलं आहे. म्हणजे काय, जर ब्रॅकेटमध्ये आतल्या बाजूला मायनस जरी येत असेल पण शेवटी आपण काय करणार आहे, त्याचं वर्ग घेणार आहे, जेणेकरून मायनस जरी असलं तरी तुमचं उत्तर प्लसमध्ये येईल. म्हणून या दोन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही वापरू शकता. बरं, त्यानंतर पुढं आता डिस्टन्स काढण्यासाठी किंवा अंतर काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी किती पॉईंट पाहिजे, 2 पॉईंट हवे असतात किंवा 2 बिंदूंची गरज असते. आता पहिल्यांदा जर समजा तुमच्या प्रश्नामध्ये हा झालं क्वेश्चन, हा झालं डिस्टन्स किंवा अंतर, म्हणजे आपल्याला प्रश्नात किती बिंदू दिल्यानंतर आपल्याला किती अंतर काढावं लागतील हे आपण पाहूया. समजा कमीत कमी तर 2 लागतात, ते आपण पहिल्यांदा घेतो. हे 2 बिंदू आहेत. आता या 2 बिंदूंमधनं A आणि B जर असतील तर अंतर किती निघतील, एकच अंतर निघेल, तो असेल डिस्टन्स बिटवीन A अँड B. हा झालं 2 बिंदूंचं. आता 3 बिंदू जर घेतलो, A, B आणि C, इथं A असेल, इथं B असेल, इथं C असेल. आता एकमेकांना जोडा, पॉईंट्सला काय करा, एकमेकांना जोडा. पहिल्यांदा मी A आणि B जोडून घेतलं, B आणि C पण जोडून घेतलं. आता राहिलं काय, A आणि C. आता 3 जर पॉईंट असतील, 3 जर बिंदू असतील तर आपल्याला किती अंतर काढावं लागतील, हा पहिलं, हा दुसरं, हा तिसरं. म्हणजे डिस्टन्स AB काढावं लागेल, कॉमा डिस्टन्स BC काढावं लागेल आणि डिस्टन्स AC पण काढावं लागेल. हे 3 तुम्हाला काढावं लागतील. प्रश्नामध्ये काय दिलेलं बघायचं व्यवस्थित. 2 पॉईंट असतील तर एकच अंतर निघणार, 3 पॉईंट असतील तर 3 अंतर निघणार. आता पुढं समजा 4 पॉईंट दिलेले आहेत, 1 2 3 4. आता परत मी म्हटलं A B C D, कारण कुठला पॉईंट कुठं येतं आपल्याला माहीत नाही, म्हणून तुम्ही ह्याला व्यवस्थित नंबरिंग देऊ शकत नाही. म्हणून आता मी काय करतो, पहिल्यांदा
किती अंतर तयार होतात आपण पाहूया. ए बीला जोडू शकते, बरं ए सीला पण जोडू शकते आणि ए आणि डीला पण आपण जोडू शकतो. आता राहिलं बी आणि डी, या दोघांना पण जोडा. हे सी आणि डी. अजून एक शिल्लक आहे शेवटचं, तो असेल बी आणि सी. आता पहा, जर 4 पॉईंट असतील, 4 बिंदू असतील, तर आपल्याला अंतर किती काढावं लागतं पहा. हा झालं पहिलं ए बी. पहिल्यांदा मी लिहितो डिस्टन्स ए बी. त्यानंतर बी डी, हा दुसरं झालं. हा झालं डिस्टन्स बी डी. तिसरं सी डी, डिस्टन्स सी डी. चौथं इथं असेल ए सी, डिस्टन्स ए सी. झाले का 4? म्हणजे 4 बिंदू असेल तर 4 यायला पाहिजे, तसं नाही आहे. इथं पहा अजून 2 इथं अंतर आहेत, इथं एक आहे, इथं एक आहे. ह्याला आपण डायगोनल म्हणतो किंवा कर्ण म्हणतो. आता ए आणि डीला जोडणारा एक कर्ण आहे, तो झालं 5वं, म्हणजे डिस्टन्स ए डी. आणि बी आणि सी याला जोडणारा जो आहे तो 6वं असेल अंतर, डिस्टन्स बी सी. ठीक आहे, व्यवस्थित हे लक्षात ठेवा. 2 जर बिंदू दिले असतील तर आपल्याला एकूण अंतर किती काढावं लागेल? 1. 3 बिंदू असतील तर आपल्याला 3 अंतर काढावं लागतात. प्रश्नामध्ये जर 4 बिंदू दिले असतील तर आपल्याला 6 अंतर काढावं लागतील. हे सर्वात महत्त्वाचं आहे डिस्टन्स फॉर्म्युलासाठी. हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. 2 बिंदू असेल तर 1, 3 असेल तर 3, 4 असेल तर 6 अंतर आपल्याला काढायचे आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉईंट्स. खाली दिलेल्या बिंदूंच्या जोडीतील अंतर काढा. बरं, आपल्याला माहीत आहे डिस्टन्स फॉर्म्युला काय? स्क्वेअर रूट x1 मायनस x2 ह्याचा स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ह्याचं स्क्वेअर. आता 2 पॉईंट दिलेले आहे. समजा मी ह्याला पहिलं म्हटलं तर हा झालं x1 आणि हा झालं y1. हा दुसरा असेल, हा x2 आणि हा y2. आपल्याला डिस्टन्स बिटवीन L आणि M, L आणि M या 2 बिंदूंमधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स L आणि M आपल्याला काढायचं आहे. आता परत x1 किती आहे? 5 आहे. पुढं मायनस आहे तसं लिहितो. x2 किती आहे? -7 आहे. तसं काय करणार? स्क्वेअर घेणार. प्लस y1 ची किंमत किती आहे? -8. पुढं मायनस आहे तसं लिहितो. y2 ची किंमत किती आहे? -3. ह्याचं पण काय घेणार? वर्ग घेणार. आता वर्गमूळमध्ये पहिलं आहे 5 आहे तसं लिहा. मायनस इंटू मायनस काय होणार? प्लस होणार. पुढं आहे 7, ह्याचं काय करणार आपण? वर्ग घेणार. प्लस पुढचं बघा, -8 आहे तसं घेतो. मायनस इंटू मायनस प्लस होईल, इथं 3 येईल. ह्याचं परत काय करावं लागेल? तुम्हाला वर्ग घ्यावं लागेल. इक्वल टू आता 5 आणि 7 ह्याच्यात येणार 12 उत्तर, अधिक -8 आणि +3 हे किती होणार? -5 होणार चा स्क्वेअर. आता 12चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 144 आहे, अधिक मायनस इंटू मायनस प्लस होणार. 5चा स्क्वेअर असेल 25. म्हणजे आता अंतर किती भेटलं तुम्हाला? 169. आता हे काय झालं? डिस्टन्स बिटवीन L अँड M. 169चं जर तुम्ही स्क्वेअर रूट काढलात किंवा वर्गमूळ काढलात तर त्याचं उत्तर येईल 13. इथं उत्तर लिहिताना तुम्ही काय लिहिणार? डिस्टन्स बिटवीन L अँड M इक्वल टू 13 युनिट्स, 13 युनिट. नेहमी लक्षात ठेवा डिस्टन्स कधी पण पॉझिटिव्हमध्ये असेल, निगेटिव्हमध्ये येत नाही. आज आता पुढचं प्रश्न पाहूया. परत डिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. x1 मायनस x2 चा स्क्वेअर अधिक y1 मायनस y2चा स्क्वेअर. पुस्तकात x2 x1 वापरलेलं आहे, y2 y1 वापरलेलं आहे. असं वापरा तसं वापरा, फरक पडत नाही. ह्याच्या आधी आपण बघितलेलं आहे. म्हणून
ह्याचं सूत्र लक्षात राहते का नाही ह्याची टेन्शन घ्यायची गरज नाही. आता हा पहिला पॉईंट असेल तर हा x1 असेल, हा असेल y1, हा दुसरा पॉईंट आहे, हा x2 असेल, हा y2 असेल. ठीक आहे. बरं, आता x1ची किंमत किती आहे -7/2 मायनस x2ची किंमत आहे 11, याचा आपल्याला काय घ्यायचं आहे वर्ग घ्यायचा आहे, प्लस y1ची किंमत आहे 4 मायनस y2ची किंमत पण 4च दिलेलं आहे, ह्याचा वर्ग घ्या इक्वल टू स्क्वेअर रूट वर्गमूळ. आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण डिनॉमिनेटरमध्ये 2 आणायचं आहे. पूर्ण छेद आपण काय करणार एकच करणार, तो 2 करणार. आता ह्याच्यासोबत तर 2 आहे म्हणून ह्याला आहे तसं लिहिणार, ह्याच्यासोबत नव्हतं म्हणून काय करणार या दोघांचं आपण गुणाकार करणार. 2 गुणिले -11 -22 येईल, ह्याचं स्क्वेअर अधिक 4मधनं 4 गेले तर 0चा स्क्वेअर. आता काय राहते बघा -29 डिवायडेड बाय 2, 7 आणि 22 29 येईल, मायनस आहे म्हणून मायनस घेतलं, ह्याचं स्क्वेअर, ह्याचं 0 स्क्वेअर तर लिहायची काय गरज नाही. बरं, आता आपल्याला उत्तर माहीत आहे कशामध्ये पाहिजे पॉझिटिव्हमध्ये पाहिजे. म्हणजे जर आतमध्ये निगेटिव्ह असेल तर त्याला आपण काय करणार पॉझिटिव्ह करणार. आता हे काय होणार प्लस होणार आणि हे काय होणार आहे तसं राहणार. आता पहा वर्ग आणि वर्गमूल हे एकमेकांना कॅन्सल करतात, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आपण कॅन्सल करू शकतो. हा गणिताचा नियम आहे, आपलं तुमचं नाही. आता लांबी कशातला लांबी किंवा कशातलं अंतर W आणि X या दोघांमधलं अंतर किती आलं उत्तर 29/2 युनिट्स. ठीक आहे. आता पुढचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कोलिनियर पॉईंट्स किंवा एक रेषीय बिंदू म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आता इथं पहा एक रेष दिलेलं आहे, ह्याच्यावरती जे बिंदू येतात हे सरळ रेष आहे, ह्याच्यावरती कुठले कुठले बिंदू येणार आहेत कुठले पॉईंट येणार आहेत A B आणि E. आता A B आणि E हे कशावर आहेत लाईनवर आहेत म्हणून त्याला म्हणायचं कोलिनियर, एकाच रेषेवर आहेत किंवा एकाच लाईनवरती आहेत म्हणून आपण त्याला म्हणणार कोलिनियर. आता C आणि D राहिले हे काय झाले नॉन कोलिनियर. आता तुम्हाला जे प्रश्न विचारतात ते आहे कोलिनियरवरती. डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण काय करणार आहे कोलिनियरवरचे आपण प्रॉब्लेम्स सोडवणार आहे. आता कोलिनियरचा अजून एक कन्सेप्ट काय. आता रेष समजा आडवा असू द्या, असं उभा असू द्या, तिरका असू द्या किंवा या बाजूला तिरका असू द्या, फक्त काय एकाच रेषेवरती तिन्ही पॉईंट यायला पाहिजेत. आपल्याला प्रश्नामध्ये किती दिलेलं असतात बिंदू 3 बिंदू आपल्याला दिलेले असतात, म्हणजे 3 पॉईंट आपल्याला दिलेले असतात. हे प्रत्येक काय आहेत कोलिनियर पॉईंट्स आहेत. रेस कशाही असू द्या फक्त सरळ असायला पाहिजे, त्याच्यावरती येणारे तिन्ही बिंदूंना आपण काय म्हणणार कोलिनियर पॉईंट्स किंवा एक रेषीय बिंदू. आता इथं पहा, इथं मी समजा A घेतलं, इथं कुठं तर B घेतलं आणि इथं घेतो मी C. आपण ह्याच्या आधी बघितलेले जर 3 बिंदू असतील तर किती अंतर तयार होतात 3 अंतर तयार होतात. पहिला असेल A आणि B मधलं अंतर, दुसरा असेल B आणि C मधलं अंतर, तिसरा असेल A आणि C मधलं अंतर. आता समजा A आणि Bचं अंतर आहे 2, B आणि Cचं अंतर आहे 5, तर A आणि Cचं अंतर किती होणार 7 होणार. म्हणजे कुठलेही 2 अंतराचे जर तुम्ही बेरीज घेतलं तर तुम्हाला काय भेटेल तिसरं अंतराचं उत्तर. म्हणजे AB प्लस BC इक्वल टू AC. या उदाहरणामध्ये AB अधिक BC म्हणजे AC आलेलं आहे. त्या पद्धतीने आपण काय करणार आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 बिंदू दिलेले असतात, त्याला नावं काही देऊ द्या, आपण काय करणार त्याचे जोड्या बनवणार अशा पद्धतीनं आणि तिन्ही जे बनलेले आहेत रेषा त्यांचे आपण अंतर काढणार, डिस्टन्स काढणार यूजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. त्यानंतर जर समजा कुठलेही 2 बाजू इफ द सम ऑफ एनी 2 डिस्टन्सेस इज इक्वल टू
थर्ड डिस्टन्स, एनी टू डिस्टन्सेस म्हटलं तर आता 3 तयार झाले, त्यापैकी कुठलेही 2 यांचं जर तुम्ही बेरीज केलात तर तुम्हाला काय भेटायला पाहिजे, तिसरं जे अंतर आहे ते तुम्हाला भेटायला पाहिजे. पुढचा प्रश्न पहा. डिटरमाइन वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर. मराठीत खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे ठरवा. आता आपल्याला माहीत आहे 3 बिंदू जर असतील, हे एकरेषीय आहेत का नाहीत अजून आपल्याला माहीत नाही. आपल्याला बघायचं आहे की किंवा ठरवायचं आहे की एकरेषीय तो आहे का नाही. समजा हा ए झालं, हा बी झालं, हा सी झालं. आता किती अंतर तयार होतात, 3 मधनं आपल्याला माहिती आहे 3 अंतर तयार होतात. समजा हा एक्स आहे, हा वाय आहे, हा झेड आहे किंवा एक्स वाय झेड पण कुठले असू शकतील. आता आपल्याला काय यायला पाहिजे उत्तर, जर एक्स अधिक वायचा बरोबर झेड असेल किंवा एक्स अधिक झेडचं बरोबर वाय असेल किंवा वाय अधिक झेडचं बरोबर एक्स असेल, तरी तुमचे जे 3 पॉईंट आहेत किंवा 3 बिंदू आहेत तो कसे असतील, कोलिनियर असतील. व्यवस्थित परत एकदा आपण बघूया, काय हरकत नाही रिव्हिजनसाठी. आता ह्याला मी ए मानतो आणि इथं प्रश्नात असं म्हटलेलं नाही की ए पहिलाच येणार आहे. इथं ए येऊ शकेल, बी येऊ शकेल, सी येऊ शकेल, आपल्याला माहीत नाही. आपल्याला काय करायचं आहे, फक्त लांबी बनायचं आहे. ह्याला सी म्हणतो मी, ह्याला बी म्हणतो किंवा ह्याला बी म्हणू, ह्याला सी म्हणू, काही इथं फरक पडत नाही आणि आपल्याला तो एकाच ऑर्डरमध्ये दिलेला असं नाही आहे. आता आपण काय काय करणार, पहिल्यांदा ए आणि बी मधलं अंतर काढणार, नंतर बी आणि सी मधलं अंतर काढणार, नंतर ए आणि सी मधलं अंतर काढणार. समजा ए इथं असेल, सी इथं असेल आणि बी मध्ये असेल, तर काय यायला पाहिजे तुमचं उत्तर, ए बी अधिक बी सी चा बरोबर ए सी यायला पाहिजे. ठीक आहे. आता समजा हे कोलिनियर नाही आहेत, एक रेषीय बिंदू नाही आहेत. हा ए, हा बी, हा सी, हा झालं ए सी. आता डिस्टन्स ए बी, आता इथं पहा, हे जर 2 असेल, हे जर 5 असेल तर हे पूर्ण किती होणार, 7 होणार. ठीक आहे. इथं परत 2 घेतो, इथं 5 घेतो. आता हे जे आहे हे 7 येणार नाही, 7पेक्षा कमी येणार. म्हणजे डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सीचा बरोबर ए सी नसणार. हे व्यवस्थित इथं लक्ष द्या. नॉन कोलिनियर असेल, नॉन कोलिनियर असेल तर या पद्धतीचं येईल, कोलिनियर असेल तर या पद्धतीचं येईल. आता आपल्याला उत्तर कसं येतं ते आपल्याला पाहायचं आहे. समजा अशा प्रकारे उत्तर आलं तर आपण म्हणणार त्याला कोलिनियर, अशा प्रकारे उत्तर आलं तर आपण त्याला म्हणणार नॉन कोलिनियर. आता 3 पॉईंट दिलेले आहेत, 1 -3 हा पहिला पॉईंट झालं, 2 -5 दुसरा पॉईंट, -4 7 तिसरा पॉईंट. आता इथं पहा 3 बिंदू दिलेले आहेत, म्हणजे किती अंतर तयार होतील, 3 अंतर. एक आहे अंतर ए बी, दुसरा असेल अंतर बी सी आणि तिसरा असेल अंतर ए सी. ठीक आहे. आता ए आणि बी मध्ये हा 1 -3 हा ए आहे आणि बी आहे 2 -5. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, x1 - x2 चा स्क्वेअर प्लस y1 - y2 चा स्क्वेअर. ह्याला x1, ह्याला y1, ह्याला x2, ह्याला y2 मी म्हणणार. आता x1 किती आहे, 1 आहे, पुढं मायनस आहे तसं लिहा. x2 किती आहे, 2 आहे. या दोघांचं आपण काय करणार, वर्ग घेणार. आता y1 किती आहे, -3 आहे, पुढं मायनस आहे, फॉर्म्युल्यामध्ये आहे तसं लिहितो. y2 ची किंमत आहे -5. हे किती येणार, ह्याचं पण आपण स्क्वेअर घेणार. आता 1 मधनं 2 गेलं किंवा 2 मधनं 1 गेलं, उत्तर एकच येणार. फक्त इथं मोठं कुठलं आहे, 1 आहे, मोठं कुठलं आहे, 2 आहे, म्हणून ह्याचं साईन मी घेतलेलं आहे -1 प्लस. आता इथं -3 आहे, मायनस इंटू मायनस प्लस होणार, 5 येणार चा स्क्वेअर इक्वल टू.
आता इथं राहणार एक्स स्क्वेअर, कारण मायनस इंटू मायनस प्लस झालेलं आहे, प्लस -3 अधिक 5 किती येणार 2 येणार, ह्याचा स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट काय होणार, इथं राहणार 1 आणि इथं असणार 4. म्हणजे डिस्टन्स ए बी हे आपल्याला किती भेटलेले आहे, स्क्वेअर रूट 5 किंवा वर्गमूळ 5 युनिट्स आपल्याला भेटलेलं आहे. आता पुढं पाहूया बी सी मधलं अंतर. बी पॉईंट 2 -5 आहे, सी पॉईंट -4 7 आहे. ह्याला x1 तर ह्याला y1 होईल, हे x2 तर हे y2 होईल. परत अंतरचं फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, इक्वल टू x1 - x2 चा स्क्वेअर अधिक y1 - y2 चा स्क्वेअर इक्वल टू x1 2 आहे, इथं मायनस फॉर्म्युलामध्ये आहे तसं लिहितो मी, x2 -4 आहे ह्याचं वर्ग, प्लस y1 -5 आहे, y2 7 आहे, ह्या दोघांचं वर्ग. आता इथं पहा काय राहील, 2 आहे तसं लिहितो मी, मायनस इंटू मायनस प्लस होईल 4 याचा वर्ग, प्लस -5 आणि -7 हे किती होणार, -12 होणार ह्याचं वर्ग. आता आपल्याला काय करायचं आहे, 6चा वर्ग अधिक -12चं वर्ग घ्यायचं आहे. 6चा वर्ग आपल्याला माहीत आहे 36, 12चं स्क्वेअर 144 येईल, उत्तर 180 येईल. 44 आणि 36 80 होत आहेत, पुढचं 100 मी आहे तसं घेतलं. 36 + 144 तुमचा आन्सर येईल 180. आता आपल्याला पहिला जो आन्सर आहे तो कशामध्ये भेटलेला आहे, √5 मध्ये भेटलेला आहे, म्हणून ह्याला पण आपण काय करणार, √5 मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी मी काय करतो, 180ला 5नं डिवाईड करतो, कारण मला उत्तरमध्ये √5 पाहिजे, आन्सरमध्ये मला √5 पाहिजे. 5 3 जा 15, इथं राहते 30, 5 6 जा 30. म्हणजे 180ला मी कसं लिहितो आहे, 36 × 5. 180ला मी कसं लिहीन, 36 × 5. आता इथं राहणार 36 आणि इथं गुणिले 5 येणार. आता 36चं वर्गमूळ आपल्याला माहीत आहे 6, 5चं किती येणार, स्क्वेअर रूट 5 येणार, कारण तो परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. ठीक आहे. आता डिस्टन्स बी सीचं अंतर किती भेटलं आपल्याला, बी आणि सी मधलं अंतर 6√5, हा झालं युनिट्स. आता पुढं ए आणि सी, ए आहेत 1, -3, सी आहेत -4, 7. परत x1 y1 x2 y2, पहिल्यांदा x1 - x2 घ्या, 1 - -4 ह्याचा स्क्वेअर, त्यानंतर प्लस y1 - y2 घ्या, -3 - 7 चा स्क्वेअर. आता 1 + 4 होणार इथं, मायनस इंटू मायनसचा स्क्वेअर, प्लस -3 - 7 -10 ह्याचा स्क्वेअर, हा होणार 5 स्क्वेअर, हा होणार 10 स्क्वेअर, कारण मायनस इंटू मायनस प्लस घेतलेला आहे. आता आत राहते 25 अधिक 100 म्हणजे 125. 125ला अशा प्रकारे लिहिता येईल, 25 × 5, उत्तर काय येणार, 25चं वर्गमूळ किंवा स्क्वेअर रूट आपल्याला माहीत आहे 5 येतं आहे, आणि हे किती राहिलं, स्क्वेअर रूट 5. आता हे आपल्याला ए आणि सी मधलं अंतर भेटलेलं आहे, इक्वल टू 5√5 युनिट्स. हे तिन्हींचं अंतर काढल्यानंतर ह्याच्यानंतर काय करणार तुम्ही, कुठलेही 2 अंतराचे तुम्ही बेरीज करणार, की कुठलेही 2 डिस्टन्सचे तुम्ही ॲडिशन करणार. ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला काय भेटायला पाहिजे, तिसरं डिस्टन्स. बेरीज केल्यानंतर तुम्हाला तिसरं अंतर भेटायला पाहिजे. बरं, आता इथं पहा, ए आणि बी किती आहे, ह्याला असं मी लिहिता येईल, ह्याला असं पण लिहिता येईल 1√5.
हे किती आहे 6√5, हे किती आहे 5√5. उत्तर पाहून मला अशा पद्धतीने लिहिता येईल, डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स ए सी, ह्याचं बरोबर काय आलेलं आहे, डिस्टन्स बी सी. पाहिजे तर इथं उत्तर पण लिहा. ए बीचं अंतर आहे 1√5, ए सीचं अंतर आहे 5√5 आणि बी सीचं अंतर आहे 6√5. आलेलं आहे बरोबर. 1 आणि 5 6 होणार, √5 सोबत असंच आहे. म्हणजे आता हे 3 पॉईंट कसे असतील, एकाच रेषेवरती असेल तर पहिल्यांदा काय असणार, बी असणार, कारण दोन्हीमधलं कॉमन काय ए आहे. कॉमन असेल तर तो मध्ये येईल, ए इथं आहे आणि शेवटी आहे सी. म्हणजे त्यांनी दिलेलं ए बी सी हे पहिल्यांदा ए यायला पाहिजे किंवा सी शेवटी यायला पाहिजे, असे काही अट नसतात. पुढच्या प्रश्नामध्ये परत 3 पॉईंट दिलेले आहेत. एल -2 3 आहे, एम 1 - 3 आहे, एन 5,4 आहे. मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला 3 अंतर भेटले होते. एक होतं 1√5, एक होतं 5√5. या दोघांचं बेरीज आपल्याला तिसऱ्या अंतराचं 6√5 भेटलेलं होते. म्हणजे हे कसे होते, हे कोलिनियर होते. ठीक आहे. आता ह्याचे परत अंतर कुठले कुठले बनतील, एक LM बनेल, एक MN बनेल आणि एक LN बनेल. LM -2 3, M 1, -3. हा x1 आहे, हा y1 आहे, हा x2 आहे, हा y2 आहे. बरं, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, x1 -2 x2 -1 ह्याचा स्क्वेअर प्लस y1 3 y2 -3 ह्याचा स्क्वेअर, हे होणार -3चा स्क्वेअर, हे होणार 3 + 3 6चा स्क्वेअर, म्हणजे 3 त्रिक 9 अधिक 36 म्हणजे स्क्वेअर रूट 45. 45ला तुम्हाला असं लिहिता येईल 9 5 9चं रूट निघेल 3, हे झालं 3√5 युनिट्स. डिस्टन्स ऑफ LM = 3√5. आता MN काढूया. M आहे 1, -3, N आहे 5,4. हा x1 y1 x2 y2. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, x1 - x2 चा स्क्वेअर प्लस y1 - y2 चा स्क्वेअर इक्वल टू, हे होणार -4 चा स्क्वेअर, हे होणार -7 चा स्क्वेअर, -4 चा स्क्वेअर येणार 16, -7 चा स्क्वेअर येणार 49, 4 5 6 65. इथं किती येणार, 65 येणार. आता 65ला तुम्हाला असं लिहिता येईल, स्क्वेअर रूट 13 × 5, 13 5 65. म्हणजे आता तुमचं उत्तर काय झालं, √13 × √5 युनिट्स. हे कशाचं आहे, अंतर MNचं आहे, हे अंतर LMचं होतं. बरं, आता पुढं L आणि N दिलेलं आहे. L किती आहेत, -2, 3, N आहे 5,4. हे x1 y1 x2 y2. फॉर्म्युला माहीत आहे, x1 - x2 चा स्क्वेअर प्लस y1 - y2 चा स्क्वेअर. इथं -2 आणि -5 -7 चा स्क्वेअर, 3 मधनं 4 गेले तर -1 चा स्क्वेअर, हे होणार 49, हे 1 येणार, म्हणजे स्क्वेअर रूट 50 येणार. ह्याला आपल्याला असं लिहिता येईल, स्क्वेअर रूट 10 × 5 म्हणजे स्क्वेअर रूट 10, आता स्क्वेअर रूट 5 युनिट्स. हे कशाचं अंतर झालं, डिस्टन्स
एल एन. बरं, आता आपल्याला काय बघायचं आहे, कुठलेही दोन अंतर घ्या, त्याचे बेरीज करा. कुठल्याही दोन डिस्टन्स घ्या, त्याला दोघांना ॲड करा. आता 3√5 आणि √10√5 हे ॲड होतात का? हे ॲड होणार नाहीत. जर समजा तुम्ही असं लिहिलात 3√5 आणि इतर √10√5, √10 आणि 3 या दोघांचा तुम्हाला बेरीज घेता येत नाही. हे दोन्ही ॲड होत नाहीत. एक तर 3 आणि 10 असं असेल तरच तो ॲड होणार. 3 आणि √10 असेल तर ॲड होत नाहीत. ठीक आहे, म्हणजे कुठलेही दोन तुम्ही अंतर घेतलात, त्याची बेरीज घेतलात, तर तुम्हाला तिसरी बाजू भेटत नाही. देअरफॉर पॉईंट्स आर नॉन कोलिनियर, म्हणजे एक रेषीय बिंदू नाहीत. दिलेला बिंदू एक रेषीय बिंदू नाहीत. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम ए अँड बी. मराठीत एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू ए आणि बी यांच्यापासून समदूर आहे. आता एची किंमत आपल्याला दिलेलं आहे -3,4. बीची किंमत आपल्याला दिलेलं आहे 1,-4. ते मी तर आलेखमध्ये दाखवलेलं पहा. एक्स हे एक्स असणार, हे वाय असणार. इथं पण हे एक्स असणार, हे वाय असणार. हे एक्स आणि वाय एचे असणार, हे एक्स आणि वाय बीचे असणार. बरं, आता एक्स किती आहे? -3, म्हणजे -3 इथं घेतलेलं आहे. वाय 4, -3 आणि 4 हे ए झालं, हे बी झालं. आता इथं पहा, सर्वात महत्त्वाचा प्रश्नामध्ये ऑन एक्स ॲक्सिस म्हटलेलं आहे. एक्स अक्षावरील म्हणजे आपल्याला एक्स ॲक्सिसवरती, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय आहे. आपल्याला एक्स ॲक्सिसवरती असं पॉईंट शोधायचं आहे किंवा असं बिंदू शोधायचं आहे जेणेकरून त्या बिंदूपासून, समजा बिंदू इथं कुठं तर आहे, या बिंदूपासून एची अंतर आणि या बिंदूपासून बीचं अंतर, या दोन्ही अंतर कसे आहेत? समदूर आहेत किंवा इक्विडिस्टंट आहेत. या दोघांचं अंतर आपल्याला काय पाहिजे? सारखं पाहिजे. असा पॉईंट आपल्याला शोधायचा आहे. समजा तो पॉईंट असेल पॉईंट सी. आता पॉईंट सीचं मला काय माहीत आहे पहा, इथं एक्सवरती येणारा पॉईंट म्हटलं त्यांनी, म्हणजे तो पॉईंट इथं तर येणार नाही, इथं असे चारी क्वाड्रंटमध्ये कुठं येणार नाही. तो कशावरती येणार आहे? एक्सच्या रेषेवरच येणार, एक्स ॲक्सिसवरती येणार. जर एक्स ॲक्सिसवरती येणारा कुठलाही पॉईंट असेल त्याची वायची किंमत काय असणार? 0 असणार. म्हणजे हा जो सी पॉईंट आहे, हा जो सी पॉईंट आहे ह्याचं मला काय माहीत आहे? एक्स आणि वायपैकी मला काय माहीत आहे? वायची किंमत माहीत आहे. वायची किंमत किती असेल? इथं 0 असेल. म्हणून एक्स जो आहे तो मला माहीत नाही, मी म्हणून एक्स आहे तसं लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता त्यांनी म्हटलेल्या प्रश्नात परत एकदा सांगतो, ए आणि सी मधला अंतर, सी आणि बी मधला अंतर हे दोन्ही सारखे आहेत. द डिस्टन्स बिटवीन ए अँड सी इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन सी अँड बी. आता गणिताच्या भाषेत डिस्टन्स ए सी इक्वल टू डिस्टन्स सी बी याला पाहिजे. मगच हे सी काय असेल तो आपल्याला बरोबरचं किंमत देईल. आता इथं पहा, डिस्टन्स मला कशामध्ये काढायचं आहे? ए आणि सी मधलं डिस्टन्स काढायचं आहे. आता एला मी x1 y1 म्हटलं तर सी काय होणार? x2 y2. आता इथं सीला जर मी x1 y1 म्हटलं तर बी काय होणार? x2 y2. ठीक आहे, आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, x1 - x2 चा स्क्वेअर प्लस y1 - y2 चा स्क्वेअर. ह्याचं बरोबर काय झालं पाहिजे? इथलं x1 - x2 चं स्क्वेअर अधिक इथलं y1 - y2 चा स्क्वेअर. आता दोन्हीकडे x1 x2 दोन्हीकडे y1 y2 आहेत. इथं परत कन्फ्यूज होऊ नका. इथं x1 ची किंमत हे a ची आहे आणि x2 ची किंमत हे
Cचं आहे, इथं x1चं किंमत Cचं आहे आणि x2चं किंमत हे Bचं आहे. ठीक आहे, दोन्हीमधलं आपल्याला पॉईंट काढायचं आहे. एक आहे वरच्या बाजूला, एक आहे खालच्या बाजूला. त्या दोघांमधला पॉईंट आपल्याला काढायचा आहे. तो आहे एक्स ॲक्सिसवरती, म्हणून त्याची वायची किंमत 0 असेल. बरं, आता आपण किमती टाकूया. x1 किती आहे, -3 मायनस x2 मी त्याला मानलेलं आहे x ह्याचा स्क्वेअर प्लस y1 किती आहे 4, y2 किती आहे 0, ह्याचा परत मी वर्ग घेणार. आता इथं x1 Cचं x1 x आहे, Bचं x 1 आहे ह्याचा स्क्वेअर प्लस y1 हे 0 आहे मायनस y2 आहे -4 ह्याचा स्क्वेअर. ठीक आहे, आता मी काय करतो, दोन्ही बाजूला वर्ग घेतो. स्क्वेअरिंग बोथ साईड्स कशासाठी करायचं, कारण मला हे जे स्क्वेअर रूट आहेत हे कॅन्सल करायचं आहे. स्क्वेअरिंग बोथ साईड्स, दोन्ही बाजूला मी वर्ग घेतो आहे, जेणेकरून हे जे स्क्वेअर रूट आहेत हे इथं मला हटवता येईल. हे कशासाठी करणार, कारण तुमचं कॅल्क्युलेशन्स हे सोपं जाणार आहे. तुम्ही दोन्ही बाजूला काही करू शकता, म्हणजे फक्त एका बाजूला तुम्हाला करता येणार नाही, दोन्ही बाजूला तुम्हाला करावं लागेल. समजा तुम्हाला भागाकार करायचा आहे तरी दोन्ही बाजूला करावं लागेल, वजाबाकी करायचं असेल तरी दोन्ही बाजू करावं लागेल, गुणाकार करायचा असेल तरी दोन्ही बाजूला करावं लागेल. आता इथं स्क्वेअर जरी मला घ्यायचं असेल तरी मला काय करावं लागेल, दोन्ही बाजू स्क्वेअर घ्यावं लागेल. आता जर मी इथं स्क्वेअर घेतलं आणि इथं स्क्वेअर घेतलं तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. आता राहते काय किंमत, -3 - x ह्याचा स्क्वेअर प्लस इथं 4चा स्क्वेअर. हे कशाचं बरोबर असायला पाहिजे, उजव्या बाजूला. काय राहिलं आता शिल्लक, x - 1चा स्क्वेअर प्लस मायनस आणि मायनस प्लस होणार 4चा स्क्वेअर. इथं पहा, परत एकदा सांगतो, स्क्वेअरिंग बोथ साईड्स इथं मी लिहिलेलं नाही आहे, वरच्या बाजूला लिहून दाखवतो. असं मी काय केलं, दोन्ही बाजूला स्क्वेअर घेतलं, दोन्हीचं वर्ग घेतलं, दोघांचं वर्ग घेतलं, तर इकडचा जो वर्ग आणि इकडचं वर्गमूल हे कॅन्सल होणार, इकडचं स्क्वेअर आणि इकडचं स्क्वेअर रूट हे कॅन्सल होणार. म्हणून आता जे काही आतमध्ये राहिलेलं आहे ते मी इथं लिहितो आहे. आता दोन्ही बाजूला 4 स्क्वेअर आहेत, हे दोन्ही पण कॅन्सल करता येईल. आता समीकरण काय राहील बघा, -3 - x ह्याचा स्क्वेअरचा बरोबर x - 1चा स्क्वेअर. आता परत दोन्हीकडे स्क्वेअर आलेलं आहे, म्हणून मी आता काय करतो, मग स्क्वेअर घेतलं, आता मी घेतो स्क्वेअर रूट. टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स, दोन्ही बाजूला. आता मी काय करणार, वर्गमूल घेणार. मग वर्ग घेतलं होतं कारण मला वर्गमूल हटवायचं होतं. आता मी काय करणार, वर्गमूल घेणार. कशासाठी, मला वर्गला हटवायचं आहे. ठीक आहे, आता वर्गमूल आतमध्ये राहिलं काय, -3 - x चा स्क्वेअर ह्याचा बरोबर वर्गमूल x - 1चा स्क्वेअर. तुम्ही डायरेक्टली दोन्ही बाजूला स्क्वेअर आहे असं खोडू शकता, पण समजावं म्हणून मी लिहिलेलं आहे. जर तुमचं गणित चांगलं असेल तर तुम्ही हे तुमच्या लक्षात येईल, जर थोडं कच्चं असेल तर आपण सवय करून घेऊया. आता ह्याच्यात काय होणार, परत वर्गमूल आणि वर्ग कॅन्सल होणार. आता राहिलं काय, -3 - x = x - 1. आता x त्या बाजूला पाठवा, -1 या बाजूला घ्या. -3 इथं होणार +1 = एक x इथं आहे, दुसरा x इथं गेल्यानंतर मायनस आहे म्हणून इथं प्लस होणार. आता इथं राहणार -2, इथं राहणार 2x, म्हणजे xची किंमत काय असणार, -1. हे झालं xची किंमत. आता तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. देअरफॉर द पॉईंट ऑन x ॲक्सिस, x अक्षावरील आपल्याला जो पाहिजे त्या बिंदूचे निर्देशक, द पॉईंट ऑन x ॲक्सिस इज, xची किंमत आणि yची किंमत तुम्हाला लिहायचं आहे. पहिल्यांदा xची किंमत इज -1, 0. हा तुमचं उत्तर आहे. x आणि y दोन्हीचं किंमत तुम्हाला लिहावं लागेल. पुढचा प्रश्न पहा. फाइंड x इफ डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स L अँड M इज 10. मराठीत, जर बिंदू L आणि M यातील अंतर 10 असेल तर x ची किंमत काढा. म्हणजे आपल्याला 2 पॉईंट दिलेले आहेत
एल आणि एम या दोघांचं आपल्याला अंतर दिलेलं आहे 10. आपल्याला काय पाहिजे, एक्सची किंमत पाहिजे. आता अंतरचं फॉर्म्युला आपण कसं लिहितो, x1 मायनस x2 चा स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 चा स्क्वेअर. हा झालं डिस्टन्स बिटवीन एल एम इक्वल टू, हे कशाचं बरोबर असायला पाहिजे, 10चं बरोबर. आता एल x,7 आहे, एम 1,15 आहे. ह्याला मी मानतो x1, तर हे होणार y1, हे झालं x2, तर हे होणार y2. ठीक आहे. आता किमती टाकूया. x1 किती आहे, x आहे, मायनस x2 किंमत आहे 1, ह्याचं मी स्क्वेअर घेतो, प्लस y1 ची किंमत आहे 7, y2 ची किंमत आहे 15, ह्याचं मी काय करतो, स्क्वेअर घेतो, इक्वल टू 10. आता परत दोन्हीकडे जर तुम्ही स्क्वेअर घेतलात तर इकडचं वर्गमूळ तिथं गेल्यानंतर वर्ग होणार. दोन्ही बाजूला जर तुम्ही वर्ग घेतला तर इकडचं वर्गमूळ तिथं गेल्यानंतर वर्ग होणार. दोन्हीकडे स्क्वेअर घेतलात तर स्क्वेअर रूट तिथं गेल्यानंतर स्क्वेअर होणार. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता इथं x-1चा स्क्वेअर प्लस 7मधनं 15 गेले तर किती राहते, तर 8चा स्क्वेअर इक्वल टू 100, कारण 10चं स्क्वेअर मी घेतलेलं आहे. ठीक आहे. बरं, आता a मायनस b हे फॉर्म्युला आहे. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर 64 येईल, इक्वल टू 100. आता इथं x स्क्वेअर राहिलं, हे होणार मायनस 2x, 64 आणि 1 65 इक्वल टू 100. x स्क्वेअर मायनस 2x शंभर या बाजूला घ्या, प्लस 65 मायनस 100 इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 2x, 100मधनं जर 65 वजा केला तर 35 राहील, इक्वल टू 0. आता हे झालं तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन. आता ह्याला सोडवण्यासाठी 7 5 -2च्या ठिकाणी मी लिहिणार -7 आणि +5. क्वाड्रेटिक इक्वेशन आपण सोडवलेलं आहे, ते परत मी आता सांगत नाही. -2च्या ठिकाणी -7x + 5x -35 इक्वल टू 0. ह्याच्यातनं x कॉमन निघेल, x - 7 राहील, ह्याच्यातनं 5 कॉमन निघेल, x - 7 राहील. आता ह्याच्यातनं x - 7 जर तुम्ही कॉमन काढलात तर x + 5 शिल्लक राहील. म्हणजे xचे दोन किमती येतील, एक आहे 7 और x इक्वल टू -5. हे दोन्ही तुमचे उत्तर असतील, कारण हे काय ग्राफ आहे, हे कोऑर्डिनेट्स आहेत, ह्याच्यात नेगेटिव्ह टर्म्स येतील, म्हणून हे दोन्हीचे किंमत बरोबर आहेत. ठीक आहे मित्रांनो, इथं आपण दुसरा व्हिडिओ इथं संपवणार आहे कोऑर्डिनेट जॉमेट्रीवरती. परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.